नमस्कार, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमर 9 न्यूज. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातलं युद्ध थांबायला तयार नाही आहे. आज मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस बजावली आहे, तर दुसरीकडे चित्रा वाघ यांनी जालन्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये उर्फी जावेदचा चाललेला नंगा नाच जालन्यातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापर्यंत यायला वेळ लागणार नाही आणि तो थांबवायचं काम मी करते, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. अशा घाणेरड्या प्रवृत्तींना कुठेतरी थांबवलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलाबाळांवर याचा वाईट परिणाम होणार नाही, हे सुद्धा सांगायला त्या विसरल्या नाहीत. तर एका आईचा आवाज ऐकून मी ह्या संदर्भात आवाज उठवला आहे, असंही त्या म्हणाल्या. चला तर जाऊया चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेत. नेमकं चित्रा वाघ काय म्हणाल्या. अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स मिळू शकतील. जय हिंद, जय भारत. म्हटलंय की घेरण्याचा प्रयत्न केला जातो, नेमकं तुम्हाला कोण घेरतंय? बघा ना, तुम्हीच रोज चालवताय बातम्या, तुम्हीच रोज बातम्या चालवताय की यांना मदत झाली नाही, त्यांना मदत अरे मला जितकं होईल ना तितकं सगळं मला जितकं जमेल तितकं मी करते. आणि महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न आहे, माहिती आहे मला. तुम्हाला कोणी बंद करून ठेवायला सांगितले की माझ्या बोलायची वाट बघताय? मी करतेच आहे, पण महाराष्ट्रामध्ये इतर अनेक प्रश्न आहे, म्हणून नागड्या नाचाकडे दुर्लक्ष करायचं हे मला मान्य नाही आहे. तुम्हाला दिसतंय, तुम्ही बोला ना. तुम्हाला कोणी थांबवलंय? तुमचे कोणी हात बांधले? तुमचं कोणी तोंड बंद केलंय? मला जे दिसतंय, मला जे पटतंय ते मी करते. तुम्हाला दिसलं तुम्ही बोला. पण नेमका रोष तुमचा कुणाकडे? नाही, मला रोष कणाचा. रोज माझ्या नावाने ज्या पद्धतीने खिरापत वाटली जातीये तेच मी बघतीये आणि तुम्हीही बघताय, आणि तुमच्याही पेक्षा जास्त महाराष्ट्र बघतोय. प्रसिद्धीसाठी चित्रा वाघ करते. अरे काय बोलताय तुम्ही? मला कीव करावीशी वाटते. हा काय राजकारणाचा विषय आहे का? हा समाज स्वास्थ्याचा विषय आहे. आणि कुठली तुम्ही सगळेजण इथे उभे आहात, घरी जाऊन विचारा किंवा तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुम्हाला हे मान्य आहे का? हे तुम्ही स्वतःला विचारा. मागणी एवढीशीच आहे की बाई नागडं नाचू नको. तुला काय ऍक्टिंग करायची ती कर, तुला काय नाचायचं ते नाच, तुझ्या कुठल्या पिक्चरमध्ये काय करते ते, पण तू रस्त्यावरती नको ना नाचू. आता याच्यामध्ये चूक 1.25 लाख यांनी आपल्याला आरोप केला. करू दे ना. प्रसिद्धीसाठी आपण सुपारी घेतली का अशी त्यांना शंका आहे. असं त्यांना वाटत असेल, त्यांना कुणाला काय वाटावं त्यांच्यावरती आपण काय बोलणार. माझं इंटेन्शन अतिशय क्लिअर आहे. मग ताईंना मान्य आहे का हा नागडा नाच? ताईंना मान्य? उद्या जर महाराष्ट्रामध्ये येऊन अमरावतीमध्ये, एक मिनिट मला पूर्ण, आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ द्या. त्यांनी तिकडे येऊन जर नंगा नाच केला तर मान्य आहे का ताईंना? हे मला त्यांनी सांगावं. हां, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना पण हा नंगा नाच मान्य नाही, परंतु त्या म्हणत होत्या की बाबा कालच त्या इथे होत्या की तुम्ही एकाच व्यक्तीच्या का मागे लागलात. तसे तर हजारो प्रसंग दिसतात, महिला आहेत, तर त्या सगळ्या विषयावर तुम्ही का बोलत नाही? नाही, मला दिल्लीमध्ये एकच मिनिट, एका विषयावरती होऊ दे. एका व्यक्तीला याच्यासाठी टार्गेट करते की या हॉलिवूड बॉलिवूडशी माझा काडीचा संबंध नाही. ही बाई कोण हे मला इतके वर्ष माहिती पण नव्हतं. परत सांगते, एका आईचा जिच्या 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय, अशा एका आईने मला ती व्हिडिओ क्लिप पाठवली की चित्राताई, अजूनही आम्ही त्या ट्रॉमातून बाहेर आलेलो नाही आहोत आणि तुम्ही या विषयावर बोलणार आहात की नाही. मी तिला फोन केला, तिने मला इंस्टाग्रामच्या लिंक्स पाठवल्या की हे बघा, आणि ते बघून तर मी उडाले. आणि एका आईचा आवाज मी त्या ठिकाणी मांडला, त्याच्यात चुकीचं काय? दुसरी गोष्ट, ज्यांना याच्या आधी असे नागडे नाच दिसले असतील सार्वजनिक ठिकाणी, का नाही बोलल्या? मला दिसलं असतं तर मी बोलले असते. मला, मी पुन्हा सांगते, माझ्याकडे क्लिप आल्यानंतर मला कळलं की ही बाई कोण आणि मग हे कुठे चाललंय.
उर्फी जावेद यांनी आज महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे. तुम्ही पण महिला आयोगाकडे जाणार होता. नाही, मी कशाला जाऊ महिला आयोगाकडे? मला काही आवश्यकता वाटत नाही. त्यांनी मला नोटीस पाठवली, मी त्याला उत्तर पाठवलं. त्यांनी माझी नोटीस पब्लिश केली, मी त्यांना सांगितलं तुम्ही पण माझं दिलेलं उत्तर महाराष्ट्राला दाखवून द्या की मी काय उत्तर दिलं. मी कशाला कुणाकडे जाऊ? मी काम केलेलं आहे माझं. मी पोलिसांना माझं जे म्हणणं आहे ते त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि शेवटी पोलीस त्या ठिकाणी पोलिसांनी काही ऍक्शन घेतली का आता? घेतील ना, घेतील. नाही घेतली तर घेतील आणि घेतल्यावर आपल्याला कळेल सगळ्यांना. कायद्याच्या मर्यादा तुम्हाला माहिती आहे त्या प्रकरणात? अरे मला सगळं माहिती आहे. आता ती बाई कायदेशीर कुठली याविषयी मला हे सांगायचंय, माझं असं म्हणणं नाही की उद्या मी तक्रार केली म्हणून तिला जेल होईल. कायद्यामध्ये जी तरतूद असेल त्या पद्धतीने पोलीस करतील, पण कुणीतरी जाब विचारावं की नाही. नंगड बाई ज्या पद्धतीने बोलते, मला बोलता येणार नाही इथे की माझे हे पाठ दिसले तरच माझ्यावरती कारवाई होईल. हा कायदा मला माहिती आहे. इतकं नंगट कोण नाही बोलू शकत. हे मी पण नाही बोलू शकणार, मी काय कुणीच बोलू शकणार. आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रात स्वैराचार चालणार नाही. मला माहिती आहे कायद्यात काय तरतूद आहे आणि काय तरतूद नाही आहे, पण जी काही तरतूद असेल त्या अनुषंगाने मुंबई पोलीस त्याच्यावर कार्यवाही करतील हा मला विश्वास आहे. उर्फी जावेद यांची नोटीस पब्लिश होती मात्र तुमची होती ते आता तुम्ही त्यांना विचारा. जिच्या मुलीवरती बलात्कार झालाय त्या आईचा आवाज मी ऐकला. मी काय चूक केली का? तुम्हालाही दिसत होतं, तुम्ही का नाही बोललात? कुणाचेही हात बांधलेले नव्हते. व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण स्वैराचार नाही आहे. कपडे काय घालायचे काय घालू नये हा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याच्यासाठी आधी कपडे तर घालावे ना. कपडे घाला, मग ठरवा काय घालायचं काय नाही घालायचं. पुन्हा पुन्हा मी तेच सांगते कारण माझं इंटेन्शन क्लिअर आहे. आता याच्यामध्ये मला महाराष्ट्रातल्या माय भगिनींना विशेषतः सांगायचं, माझ्या सगळ्या भावांना सांगायचं. नेते म्हणतात आपल्या सगळ्यांच्या घरी मुली आहेत, हा वाद थांबवा. अहो सगळ्यांच्या घरी मुली आहेत, त्यांच्यासमोर आपण काय आदर्श ठेवायचा? म्हणूनच बोलतोय आम्ही. आणि हा राजकारणाचा विषय नाही. आता माझी मागणी फक्त एवढीच आहे की हे उघडं नागडं फिरणं तिने बंद करावं. मला तिच्याशी काय करायचंय एवढाच माझा आक्षेप आहे. त्या व्यक्तीला नाही, तिच्या विकृतीला. ही विकृतीच आहे. आणि मग मी बोलते, चित्रा वाघ बोलते म्हणून तिला विरोध करायला सगळेजण तुटून पडले. कुणी म्हणलं धर्माची आहे म्हणून बोलते. अरे काय संबंध धर्माचा? आणि कुठला धर्म असा सांगतो की बाई तू उघडी नागडी फिर? आणि मी आवाज उठवते म्हणून कशा कशा पद्धतीने घेरायची प्रक्रिया चालू आहे हे महाराष्ट्र बघतोय. अरे इथे इतके पहिल्यांचे प्रश्न आहेत ते सोडून चित्रा वाघला हाच मुद्दा कसा महत्वाचा वाटला? त्या मुद्द्यांवरती काम चालू आहे, पण म्हणून हे उघडे नाच आम्ही बघून घ्यायचे का? आणि या विषयावर बोलते म्हणजे इतर विषयांवरती काम करत नाही हे तुम्हाला कुणी सांगितलं? बरं तुम्हाला काय, आम्ही तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. आम्ही काय करतोय ते आमचं जे काम आहे ते आम्ही करतोय आणि ते लोकांना सांगायची आम्हाला गरज नाही वाटत. घेरण्यासाठी विविध पत्रकार परिषदा घेतल्या जातात. कधी कुठला मुद्दा तर कधी कुठला मुद्दा. याच्यावरून घेरायचं सुरुवात झाली. माझ्यावर टीका करून पोट नाही भरलं तर माझ्या परिवाराचे फोटो व्हायरल केले. इथपर्यंत मजल गेली. तुम्हाला पुन्हा सांगते जे मी सकाळी सांगितलं, तुमच्या जितका दम आहे ना तितका सगळा लावा. तक्रार केलेली आहे रुपालीताईकडे की मला असुरक्षित वाटते. सोशल मीडियातून किंवा चित्रताई वेगवेगळ्या माध्यमातून मला धमकी देते. धमकी द्यायला मला कुठल्या दुसऱ्या वाया देण्याची आणि धमकी मी दिलीच नाही आहे. मी जे आहे ते थेट इशारा दिलेला आहे.
याला धमकी नाही म्हणत आहे. आणि काय अपेक्षा आम्ही केली, अशी काय वेगळी अपेक्षा केली? अपेक्षा ही केली की सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरती तुम्ही जे उघडं नागडं फिरताय ते फिरू नका. याच्यामध्ये मी वावगं काय बोलले आणि मी चुकीचं काय बोलले? आणि मला काय धमक्या बिमक्या देता येत नाही. जे आहे ते इशारा दिला आणि ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्हाला काय करायचं तुम्ही चार भिंतीच्या आत करा ना. तुम्ही अभिनय करा, तुम्ही नृत्य करा, पण अख्ख्या अंगावर कपडे घालून करा. रस्त्यावरती उघडं नागडं नाचू नका. एवढंच मी मागणी केली. त्याच्यात मी काय धमकी दिली? आता तुम्ही इथं जालन्यामध्ये बसलाय. याच्या आधी तुमच्यातले अर्धे जण बीडमध्ये माझ्यासोबत होते, तुमच्यातले सगळेजण धाराशिवला माझ्यासोबत होते, सोलापूरला होते, सगळ्या लातूरला होते. काय म्हटली तिकडची मातृशक्ती? काय म्हणली? अरे मी पुन्हा जबाबदारीने सांगतो की हा नंगा नाच रोखला नाही तर हे सगळं आपल्या जिल्ह्यापर्यंत हे पोचायला वेळ लागणार नाही. जालन्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं पुतळा आहे त्या मुख्य चौकामध्ये असा सार्वजनिक ठिकाणी नंगा नाच चालू झाला तर जालनावाल्यांना चालणार आहे का? परवा मी 1500 युवतींशी बोलले, मी सकाळी बोलले. आता काही जण सांगतात चित्राताई किती वेळा या गोष्टीसाठी पत्रकार परिषदा घेणार? ज्येष्ठ पत्रकार सांगतायत. त्यांनाही मला सांगायचंय पत्रकार परिषदा मी घेत नाहीच आहे. प्रश्न विचारतायत त्याला उत्तर मी देते. जे प्रश्न मी उपस्थित केले त्या प्रश्नांचं उत्तर द्यावं. माझा फक्त इतकाच विषय आहे की तुम्ही अंगभर कपडे घाला, तुम्ही इतके वाह्यात कपडे त्या ठिकाणी घालून किंवा कपडे न घालताच सार्वजनिक ठिकाणी फिरताय आणि ते समाज स्वास्थ्यासाठी चांगलं नाहीये. मला दिसलं, मी बोलले. मला कुणीतरी सांगितलं की हे थांबलं पाहिजे. त्या आईने सांगितलं जिच्या मुलीवरती बलात्कार झालाय. त्या आईचा आवाज मी ऐकला. मी काय चूक केली का?